शिर्डी संस्थांनं आपल्या 2,500 कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम केले, तसंच 2,000 कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू केला. या निर्णयामुळे संस्थांच्या तिजोरीवर वर्षाला 25 कोटीचा भार पडणार आहे. मात्र कर्मचाऱ्यांची मागणी मान्य झाल्यानं त्यांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या 15 वर्षांपासून शिर्डी संस्थानात तोकड्या पगारात कर्मचारी काम करत होते. सेवेत कायम करण्याची त्यांची मागणी होती. यासाठी कर्मचाऱ्यांनी लढा उभारला होता. 2018 पर्यंतच्या सर्व कर्मचाऱ्यांना साई संस्थांना आपल्या सेवेत आता कायम केलंय. कर्मचाऱ्यांना सोय मिळाली पाहिजे, कर्मचारी सुखात राहायला पाहिजे, त्याचं मन कामात लागलं पाहिजे. अशासाठी 7वा वेतन आयोग या 2,000 स्थायी कर्मचाऱ्यांना, कायम कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा निर्णय आमच्या व्यवस्थापन समितीने आजच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. साई संस्थांच्या कर्मचाऱ्यांना काय काय गोष्टी लागू झाल्यात आपण पाहूयात. कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग, 40% पगार वाढ, 20 लाख रुपयांची ग्रॅज्युटी, महिन्यातले 4 दिवस पगारी सुट्टी लागू झाली. साईबाबा आणि साईनाथ या दोन्ही रुग्णालयात संस्थांच्या कर्मचाऱ्यांना मोफत उपचार, पाल्यांना शैक्षणिक शुल्क परतावा, 10 लाख रुपयांचा अपघात विमा देखील लागू झाला.